नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 1 यातील आपल्याला शेवटचे 3 प्रश्न सोडवायचे आहेत. 11वा, 12वा आणि 13वा. यापूर्वीचे आपण 10 प्रश्न सोडविलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 11वा, 12वा आणि 13वा हे 3 प्रश्न सोडवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 11, इन क्वाड्रिलॅटरल ABCD. येथे आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे ABCD. सेगमेंट AD पॅरलल BC. हा AD सेगमेंट या BC ला पॅरलल आहे. डायगोनल AC अँड डायगोनल BD. पहा, AC डायगोनल आणि हा BD डायगोनल एकमेकांना P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? AP/PD या दोन सेगमेंटचा रेशो इक्वल आहे PC/BP. PC/BP या दोन सेगमेंटच्या रेशोला इक्वल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, हे सेगमेंट कोणते आहेत? ह्या ट्रायंगलचे आहेत आणि या ट्रायंगलचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू. आता सिमिलर ट्रायंगल दाखवण्यासाठी हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर आपल्याला कोणतेही दोन अँगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल दाखवावं लागतील, कॉन्ग्रंट दाखवावं लागतील. तर मग AA टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील, बरोबर आहे. आता आपल्याला दिलेलं काय आहे? AD पॅरलल BC. पहा, AD सेगमेंट BC ला पॅरलल आहे, म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल घेऊ आपण, बरोबर आहे. ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय होईल? हा अँगल, येथे झालेला अँगल आणि येथे झालेला अँगल हे कसे असतील? कॉन्ग्रंट असतील. कशामुळे? कारण ते अल्टरनेट अँगल आहेत. पहा, AD आणि BC समजा ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. AD आणि BC ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. हा डायगोनल म्हणजे काय? ट्रान्सव्हर्सल. समजा हा डायगोनल आहे, बरोबर आहे. तर येथे झालेला अँगल आणि येथे झालेला अँगल हे अल्टरनेट अँगल आहेत, ते कॉन्ग्रंट असतात, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे, म्हणजे एक अँगल आपल्याला दाखवता येईल. त्याप्रमाणे हा पण अँगल आणि हा पण अँगल कॉन्ग्रंट होईल. कशामुळे? कारण ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, हे पण दाखवता येईल आपल्याला. किंवा पहा, हा अँगल आणि हा अँगल हे पण अँगल इक्वल आहेत, कारण विरुद्ध कोण आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील, बरोबर आहे. आपण हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवू आणि हा अँगल या अँगलला इक्वल दाखवू, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. पहा, शो दॅट म्हणजे प्रूफ लिहू आपण. सेगमेंट AD पॅरलल आहे सेगमेंट BC, हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. हा डायगोनल म्हणजे AC, म्हणजे सेगमेंट AC इज ट्रान्सव्हर्सल. तो डायगोनल म्हणजे काय होईल? ट्रान्सव्हर्सल होईल, त्या दोन पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल. मग देअरफॉर DAP अँगल, DAP म्हणजे हा अँगल, DAC ॲक्च्युअल अँगल येतो, परंतु हे 3 पॉईंट एका लाईनवर असल्यामुळे आणि आपल्याला ट्रायंगलचा अँगल दाखवायचा आहे, त्यामुळे आपण काय करू? DAC न लिहिता आपण DAPच लिहू. DAP कॉन्ग्रंट आहे अँगल PCB. ACB न लिहिता आपण काय लिहिणार? PCB, म्हणजे या ट्रायंगलचा अँगल होईल तो PCB, अँगल PCB. पहा, एक अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवला. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. अँगल येथे लिहिणार आपण अल्टरनेट अँगल्स. पहा, APD हा अँगल, अँगल APD हा कॉन्ग्रंट आहे अँगल BPC. BPC. पहा, हे काय? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, म्हणजे विरुद्ध कोण आहेत. दोन अँगलच्या पेअर आपण कॉन्ग्रंट दाखवल्यात, म्हणजे हा ट्रायंगल APD. पहा, ट्रायंगल APD सिमिलर लिहायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला करस्पॉन्डन्स लिहावं लागेल. आपण A अँगल C ला कॉन्ग्रंट दाखवला, बरोबर आहे. या ट्रायंगलमधला A अँगल C ला, म्हणजे येथे सुरुवातीला A आहे, तर आपण काय करणार? येथे सुरुवातीला C घेणार, कारण A ला C कॉन्ग्रंट आहे. नंतर P ला P कॉन्ग्रंट दाखवला, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण P घेतलेला आहे, तर इथे Pच येईल, कारण P आणि P कॉन्ग्रंट आहेत. मग राहिला पॉईंट कोणता? पहा, CP हा पॉईंट राहिला B. म्हणजे या करस्पॉन्डन्सनं, या सिक्वेन्सनं ते दोन ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. सिमिलर ट्रायंगल लिहिताना सिक्वेन्स आलेली पाहिजे. म्हणजे APD, A अँगल C ला कॉन्ग्रंट आहे, A C ला आहे
आणि पी या ट्रायंगलचा पी अँगल तर या ट्रायंगलचा पी अँगल, म्हणजे पीला पी कॉन्ग्रंट आहे. पहा इथे रिझन काय लिहिणार आपण, दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेत म्हणजे बाय ए टेस्ट. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, याचा अर्थ करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशिओ कसे असतील, प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजे आपण असं लिहू, पहा ए पीला सी पी होईल म्हणजे ए पी अपॉन सी पी कॉन्ग्रंट असेल. पहा पी डीला पी बी होईल, पी डी आणि पी बी, आणि ए डीला काय होईल, सी बी होईल म्हणजे ए डी अपॉन सी बी. पहा आपण आता रेशो दाखवले, आपल्याला काय पाहिजे, ए पी अपॉन पी डी पाहिजे. ए पी आहे येथे पी डी आहे म्हणजे हा रेशो घ्यावा लागेल आपल्याला, हा पण घ्यावा लागेल पी डी आणि बी पी. पहा बी पी आहे आणि पी डी पण आहे, आपल्याला फक्त याचं काही काम नाही आहे, हे आपण कॅन्सल म्हणजे हे घेणार नाहीत आपण, फक्त एवढंच घेऊ आपण. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ए पी अपॉन पी डी प्रूफ करायचं आहे, परंतु ए पी या साईडला आहे, पी डी या साईडला आहे. मग आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, यांचा मल्टिप्लिकेशन यांचा मल्टिप्लिकेशन. पहा ए पी इंटू पी बी होईल, बरोबर आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि इक्वल आहे पी डी इंटू सी पी, पी डी इंटू सी पी. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण, आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ए पी अपॉन पी डी म्हणजे ए पी पाहिजे, ए पी पी डी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, आपण या साईडला आणू तर डिव्हिजनमध्ये येतील ए पी अपॉन पी डी, बरोबर आहे. आता येथे पी सी पाहिजे आपल्याला, या साईडला पी सी आहे म्हणजे पी सी, तर बी पी किंवा पी बी आपण या साईडला पास करू म्हणजे काय डिव्हिजनमध्ये जातील, याला आपण बी पी लिहू. पी बी ऐवजी आपण बी पी लिहिलेलं आहे, काहीच फरक पडत नाही. पहा हे प्रूफ झालेलं आहे, ए पी अपॉन पी डी इक्वल आहे पी सी अपॉन बी पी, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ट्रायंगल ए बी सीमध्ये एक्स वाय पॅरलल दिलेला आहे आपल्याला ए सीला, आणि एक्स वायची लेंथ 9 दिलेली आहे, आणि 2ax इक्वल टू 3bx हे पण दिलेलं आहे. पहा यावरून ax अपॉन bx काढता येईल. पहा ax हे bx या साईडला आणले आपण, तर इकडे काय आहे, इकडे 3 राहतील, हे 3 राहतील, आणि हे 2 या साईडला आणले तर डिव्हिजनमध्ये येतील म्हणजे इथे काय येईल 3/2, बरोबर आहे. आता पहा ax प्लस bx म्हणजे इथे काय केलं आपण, हा bx ह्या न्यूमरेटरमध्ये प्लस केला आपण, म्हणजे न्यूमरेटरमध्ये हा डिनॉमिनेटर आपण प्लस केला म्हणजे काय होईल ax प्लस bx, हा इथे प्लस केला आपण, तर ax हा प्लस bx आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज bx. त्याप्रमाणे येथे आपल्याला तसं करायचं आहे. पहा हा न्यूमरेटर किती 3 आहे, याचा डिनॉमिनेटर 2 आहे म्हणजे 2 प्लस करणार आपण, आणि डिनॉमिनेटर 2 आहे, बरोबर आहे. ज्याप्रमाणे येथे bx प्लस केला त्याप्रमाणे येथे आपण 2 प्लस केला म्हणजे प्लस 2. तर आता पहा ax प्लस bx म्हणजे काय होईल, ax प्लस bx म्हणजे टोटल लेंथ किती होईल. पहा ax प्लस bx म्हणजे ए बी होईल, बरोबर आहे, ए बी आलेलं आहे, आणि bx ॲज इट इज 3 प्लस 2 म्हणजे काय होईल 5 होतील, हे 2 ॲज इट इज. आता ट्रायंगल बी सी ए सिमिलर आहे ट्रायंगल बी वाय एक्स. पहा बी सी ए हा मोठा ट्रायंगल सिमिलर आहे बी वाय एक्सला. येथे आपल्याला टेस्ट लिहायची, कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर होतील. पहा या दोन ट्रायंगलमध्ये म्हणजे हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलमध्ये बी कॉमन अँगल आहे, बरोबर आहे, कारण बी वाय एक्स या ट्रायंगलला पण बी अँगल आहे आणि बी सी ए या ट्रायंगलला पण बी अँगल आहे, म्हणजे एक अँगल कॉमन आहे. पहा या दोन लाईन पॅरलल असल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील, म्हणजे हा ट्रायंगल घेतला आपण तर हा अँगल इक्वल असेल, कॉन्ग्रंट असेल. कशामुळे, कारण या दोन पॅरलल लाईन आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्यामुळे इक्वल आहेत. हे दोन अँगल दाखवता येतील किंवा हे पण दोन अँगल इक्वल आहेत, बरोबर आहे. ही ट्रान्सव्हर्सल होईल आणि ह्या दोन पॅरलल लाईन म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रंट आहे, म्हणजे दोन अँगल कॉन्ग्रंट असल्यामुळे बाय ए सिमिलॅरिटी टेस्ट. आता बी ए अपॉन बी एक्स हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत,
म्हणून BA/BX करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो इक्वल AC म्हणजे AC/XY बरोबर आहे. करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेतलेला आहे. पहा येथे BA/BX BA म्हणजे काय AB बरोबर आहे. म्हणजे AB/BX ही व्हॅल्यू किती आली 5/2 आली बरोबर आहे. म्हणजे या रेशोऐवजी ही व्हॅल्यू लिहिणार आपण 5/2 5/2 इक्वल आहे ACला AC XYची व्हॅल्यू 9 XY आपल्याला दिलेला आहे 9. पहा यावरून ACची व्हॅल्यू काढायची. येथे स्टेप वाढवायचे नाही, फक्त येथे ब्रॅकेटमध्ये ह्या बॉक्समध्ये काय येणार आहे ते लिहायचं आहे आपल्याला. पहा हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करायचं आहे, फक्त बॉक्समध्ये काय येईल ते लिहायचं आहे आपल्याला. पहा 5/2 इक्वल आहे AC/9 म्हणजे ACची व्हॅल्यू काढायची आपल्याला. पहा रफमध्ये करू आपण. पहा काय ते 5/2 इक्वल आहे AC/9. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण येथे, म्हणजे 9 × 5 होईल बरोबर आहे. 9 × 5 म्हणजे 45 होतील आणि इक्वल आहे AC × 2 म्हणजे 2 टाइम्स AC होईल बरोबर आहे. 2 × AC. तर आपल्याला AC पाहिजे म्हणजे काय होईल 45ला आपल्याला 2ने डिवाईड करावं लागेल, तर काय मिळेल AC मिळेल बरोबर आहे. 45चे हाफ किती होतील 22.5 होतील बरोबर आहे. म्हणजे येथे काय लिहिणार आपण 22.5 असं आन्सर येईल आपलं 22.5. ACची व्हॅल्यू किती मिळेल 22.5. पहा टेक्स्ट बुकमध्ये आन्सर चुकीचं दिलेलं आहे, तरी हे आन्सर यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. पहा इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DEFG. हा स्क्वेअर दिलेला आपल्याला DEFG हा स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक अँगल इक्वल आहे आणि 90 डिग्रीचा आहे आणि प्रत्येक साईड ही इक्वल आहे बरोबर आहे स्क्वेअर असल्यामुळे. आणि आपल्याला ए अँगलचं मेजरमेंट म्हणजे ह्या ट्रायंगल ABC मध्ये ए अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री दिलेलं आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे DE स्क्वेअर या साईडचा स्क्वेअर इक्वल आहे ही साईड इंटू ही साईड हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा आपल्याला काय करायचं आहे हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल असं डायरेक्ट दाखवता येईल का. फक्त एकच अँगल माहिती आहे आपल्याला हा 90चा आहे कारण हा स्क्वेअर असल्यामुळे हा 90चा होईल बरोबर आहे. म्हणजे हा पण 90चा होईल म्हणजे हा 90चा आहे हा 90चा आहे एकच माहिती आहे. परंतु दुसरा अँगल आपल्याला दाखवता येणार नाही कारण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. एक आहे परंतु दुसरा नाही. मग त्यासाठी आपण काय करू प्रथम हा मोठा ट्रायंगल विचारात घेऊ ABC आणि हा छोटा ट्रायंगल विचारात घेऊ. पहा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल या ट्रायंगलमध्ये काय आहे हा अँगल 90चा आहे बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि हा पण 90चा आहे म्हणजे एक अँगल इक्वल आहे बरोबर आहे. परंतु ह्या मोठ्या ट्रायंगलमध्ये B अँगल आहे आणि ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये पण B अँगल आहे म्हणजे एक कसा कॉमन अँगल आहे. एक कॉमन आहे आणि एक 90चा आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल एक मोठा ट्रायंगल ABC आणि हा छोटा ट्रायंगल BDG हे सिमिलर होतील. त्याप्रमाणे या ट्रायंगलमध्ये हा पण 90चा आहे आणि हा पण 90चा आहे. हा कॉमन अँगल आहे तर या पण ट्रायंगलला हा कॉमन अँगल आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल मोठा ट्रायंगल या ट्रायंगलला सिमिलर आहे आणि हा मोठा ट्रायंगल ABC या पण ट्रायंगलला सिमिलर होईल बरोबर आहे. म्हणजे मोठा याला सिमिलर आहे आणि हाच मोठा ट्रायंगल याला सिमिलर आहे. याचा अर्थ काय होईल हे दोन्ही सिमिलर आहेत बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण प्रूफ करू. आता प्रूफ पहा प्रूव्ह दॅट आहे म्हणून आपण प्रूफ लिहिलेला आहे. आता आपल्याला ट्रायंगल ABC विचारात घेऊ. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल पहा ABC घेतला आपण तर ट्रायंगल विचारात कोणता घेऊ आपण. पहा एला अँगल आपल्याला D कॉन्ग्रंट आहे बरोबर आहे कारण 90चे अँगल आहेत. तर आपण येथे D घेऊ. एला D इक्वल होईल आणि Bला Bच कॉन्ग्रंट आहे म्हणजे DBG होईल. या सिक्वेन्सनं आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. पहा या दोन ट्रायंगलमध्ये अँगल BAC मोठ्या ट्रायंगलचा BAC अँगल कॉन्ग्रंट आहे हा GDB अँगल GDB. येथे काय लिहिणार ईच ऑफ 90 डिग्री. प्रत्येकाचं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री ईच ऑफ 90 डिग्री.
पहा हा बी अँगल कॉमन आहे, बी अँगल कॉमन आहे म्हणजे अँगल ए बी सी कॉन्ग्रंट आहे अँगल डी बी जी, बरोबर आहे. डी बी जी आणि ए बी सी हा अँगल कॉमन होईल आणि हा 90चा होईल. येथे लिहिणार कॉमन अँगल. म्हणजे दोन पेअर आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या कॉन्ग्रंट दाखवलेल्या आहेत. म्हणजे काय, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यामुळे ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे ट्रायंगल डी बी जी, बरोबर आहे. बाय ए टेस्ट, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलर. पहा आपण ज्याप्रमाणे हा मोठा ट्रायंगल ह्या छोट्या ट्रायंगलला सिमिलर दाखवला त्याच प्रोसेसने आपल्याला हे पण दाखवता येईल हा मोठा ट्रायंगल या छोट्या ट्रायंगलला पण सिमिलर आहे, बरोबर आहे. कारण एक अँगल 90चा होईल आणि हा अँगल कॉमन होईल. ज्याप्रमाणे येथे बी अँगल कॉमन होता त्याप्रमाणे येथे सी अँगल कॉमन होईल. म्हणजे आपण काय लिहिणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट in this way we can prove that triangle ABC हा मोठा ट्रायंगल सिमिलर होईल ट्रायंगल. सिक्वेन्स लिहायची आहे. ट्रायंगल ABC घेतलेला आहे आपण, एचा 90 आहे तर इथे ई 90 आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण ई व्हर्टायसेस प्रथम लिहिणार म्हणजे एला ई इक्वल होईल. पहा या सी कॉमन अँगल आहे म्हणजे सी शेवटी येईल, बरोबर आहे. सीला सी होईल, मध्ये पॉईंट कोणता उरतो, एफ उरतो म्हणजे ट्रायंगल कोणता होईल तो ई एफ सी, बरोबर आहे. म्हणजे या सिक्वेन्सनं ते दोन ट्रायंगल सिमिलर होतील. ही पण टेस्ट काय येईल, ए टेस्ट, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण प्रूफ काय केलं, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, मोठा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल. येथे प्रूफ काय केलं, हा मोठा ट्रायंगल या ट्रायंगलला सिमिलर आहे. म्हणजे काय, ह्या दोनवरून आपल्या लक्षात काय येईल, पहा लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे काय, राईट साईड इक्वल होतील म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. येथे लिहिणार आपण देअरफॉर ट्रायंगल, हा ट्रायंगल डी बी जी सिमिलर ट्रायंगल ई एफ सी फ्रॉम 1 and 2. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, हे छोटे ट्रायंगल, बरोबर आहे. मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतील म्हणजे आपण काय लिहिणार, डी बी अपॉन ई एफ. देअरफॉर डी बी अपॉन ई एफ इक्वल असेल बी जी अपॉन एफ सी, आणि इक्वल असेल डी जी आणि ई सी, अपॉन ई सी. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, डी स्क्वेअर म्हणजे आपल्याला बी डी म्हणजे हा पण रेशो घ्यावा लागेल आपल्याला. इथे डी बी आहे म्हणजे बी डी, बरोबर आहे. आणि ई सी कुठे, येथे आहे. म्हणजे हे दोन रेशो आपल्याला विचारात घ्यावं लागतील. याचं काही काम नाही आपल्याला, बी जी आणि एफ सी यांचं काही काम नाही, बरोबर आहे. म्हणजे हे दोनच विचारात घेऊ आपण. याचा अर्थ काय होईल, डी बी डी बी ऐवजी आपण काय लिहू, बी डी लिहू म्हणजे आपल्याला तेच दिलेलं आहे त्यामुळे आपण डी बी ऐवजी बी डी लिहिणार. ई एफ इक्वल आहे डी जी अपॉन ई सी, फक्त आपण डी बीला बी डी लिहिलेलं आहे आणि याचं काही काम नसल्यामुळे हे गाळलेलं आहे आपण, फक्त हे दोनच रेशो विचारात घेतलेले आहेत. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, डी स्क्वेअर पाहिजे बी डी इंटू ई सी, बरोबर आहे. येथे बी डी आहे, इथे ई सी पण आहे, बरोबर आहे. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय होईल, बी डी आणि ई सी यांचा मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर आहे. बी डी इंटू ई सी येईल, परंतु लेफ्ट साईडला काय पाहिजे, डी ई स्क्वेअर पाहिजे. येथे काय ई एफ आहे आणि येथे डी जी आहे. पहा ई एफ म्हणजे काय, ह्या स्क्वेअरची ही साईड आहे आणि डी जी म्हणजे काय, स्क्वेअरची ही साईड आहे. ह्या दोन्ही इक्वल आहेत आणि ही पण त्याला इक्वल आहे कारण ह्या चारही साईड कशा एकमेकांना इक्वल आहेत. म्हणजे या साईड ई एफ ऐवजी आपण काय लिहू शकतो, डी लिहू शकतो. ह्या ई एफ या साईडऐवजी आपण डी लिहू शकतो आणि डी जी ऐवजी आपण डीच लिहू शकतो कारण एकमेकांना इक्वल आहेत.
म्हणजे आपण असं लिहू पहा बी डी अपॉन डी ई एफ. ई एफ ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, स्क्वेअरची साईड आहे कोणती घेतली तरी चालेल. पहा ई एफ ही न घेता आपण त्याऐवजी डी लिहू, कारण त्यांची व्हॅल्यू एकच आहे. डी इक्वल टू डी जी. पहा डी जी याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, डीज घ्यायचं आहे. कशामुळं डी घ्यायचं आपल्याला, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय होईल, डी इंटू डी डी स्क्वेअर होईल आणि ते आपल्याला पाहिजे. पहा अपॉन ई सी. येथे लिहिणार आपण काय लिहिणार, पहा ह्या तीन साईड आपल्याला इक्वल दाखवायच्यात. म्हणजे काय, ई एफ इक्वल आहे डी जी आणि इक्वल आहे डी, कारण ह्या स्क्वेअरच्या साईड आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल, डी इंटू डी डी स्क्वेअर होईल, डी स्क्वेअर आणि इक्वल टू बी डी इंटू ई सी, बी डी इंटू ई सी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.